नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाथा सावंत। दिनांक 24/5/2024 रोजी सकाळी 11च्या सुमारास इंदापूर शहरामध्ये इंदापूर तालुका तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर 4 ते 5 जणांकडून प्राणघातक हल्ला, सरकारी गाडीचे अतोनात नुकसान, काचा फोडल्या, मिरची पूड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न, इंदापूर तालुका हादरला। अवैध वाळू, खडी, क्रशिंग यामुळे हल्ला झाल्याची शक्यता सर्वसामान्याचं काय असा प्रश्न सध्या केला जात आहे। इंदापूरची बिहार सारखी परिस्थिती होण्याची शक्यता, या संदर्भात बारामती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड हे सध्या तपास करत आहे आणि डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली आरोपींची नावे निष्पन्न। या हल्ल्याचा राजकीय सामाजिक क्षेत्रातून निषेध केला जात आहे। यातील मास्टरमाइंड कोण आहेत हे मात्र तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे असं नागरिकातून बोललं जात आहे। याबद्दल सविस्तर पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर सुदर्शन राठोड काय म्हणाले पाहूयात। 5/24 रोजी सकाळी 11 वाजता इंदापूर तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब सकाळी त्यांच्या सरकारी कार्यालयात जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांची गाडी आडवी लावली। त्यातले 5 इसम त्यामधून उतरले। त्यांनी लोखंडी रॉडने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, त्यासोबतच मिरचीची पूड त्यांच्या ड्रायव्हरच्या आणि त्यांच्या अंगावर टाकली आणि त्यांच्यावर जीवे मारण्याचा हल्ला त्या ठिकाणी झाला। त्याच वेळेस त्यांच्या ड्रायव्हरने वेळेवर गाडीचा रिव्हर्स गेअर टाकून ते पोलीस स्टेशनला तात्काळ ते आले। त्यानंतर आपण घटनेची संपूर्ण माहिती घेऊन बारामतीचे उपविभागीय अधिकारी प्लस आम्ही तात्काळ इंदापूर इथे आलो। घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यातले जे आरोपी आहेत ते आरोपी आपण 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून चौकशी करून आता आपण त्यांना अटक करीत आहोत आणि हे जे आरोपी आहेत या आरोपींवर इतर काही गुन्हे आहेत का, या गुन्ह्यांची सखोल माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे। या प्रकारचे गुन्हे बारामती सब डिव्हिजनमध्ये इंदापूरमध्ये घडू नयेत म्हणून आम्ही सर्व पोलीस या ठिकाणी सतर्क आहोत। संपूर्ण प्रशासन आता या कामामध्ये गुंतलेलं आहे। आरोपींची नावं सध्या जी आरोपींची नावं FIR मध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये शिवा एकड, विकास देवकर, विनया बागल, तेजस्वीर, माऊली घोसेकर ही सर्व आरोपींची FIR मध्ये नावं आहेत। त्याच्यामागे अजून कोणी आहे का या संदर्भात तुमचा पोलीस तपास चालू आहे। वाळूचर होते का याने काय दुसरी पार्श्वभूमी? सध्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यातून तहसीलदार साहेबांनी जी वाळूची कारवाई त्यांच्या कार्यकाळात केलेली आहे त्यांचाच राग मनात धरून ही संबंधित घटना घडलेली आहे। हे प्राथमिक आमच्या तपासात निष्पन्न झाले आहे। चौकशीसाठी आम्ही जे 3 लोक आणलेले आहेत त्याच्यामध्ये विनया बागल, तेजस्वीर आणि माऊली घोसेकर या ठिकाणं आम्ही आमच्या तावडीत आलेले आहेत। त्यांची चौकशी करून त्यांना आता अटक केली आहे।